मित्रांनो, आज मी आपल्यासाठी एक 65 इंच सोनीचा ब्राविया मॉडेल नंबर आहे त्याचे 74L याची मी अनबॉक्सिंग करणार आहे। तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितले होते की मी लवकरच सोनीची एक बिग टी व्ही घेऊन तिची अनबॉक्सिंग करणार आहे, तर तो दिवस आज आलेला आहे। चला मग आपण याची अनबॉक्सिंग करूया। कंपनीने यासोबत मला काय काय दिलेले आहे आणि त्याची पिक्चर क्वालिटी वगैरे आपण बघून घेऊया। चला मग सुरू करूया अनबॉक्सिंग। पहिले यूजर गाईड आहे, त्यानंतर एक तो पण यूजर गाईडच आहे, तो सेटअप गाईड होता। हे बघा पॉवर केबल आहे सोनीची, दोन ब्रॅकेट आहेत, एक रिमोट आहे आणि दोन सोनीच्याच बॅटरी आहेत बघा, आणि खूपच प्रीमियम क्वालिटीचं त्याचा टेबल माउंट आहे आणि वॉल माउंट ते सोबत घेऊन येणार आहेत बघा। चला मग मित्रांनो, आपण तिला बॉक्सच्या बाहेर काढूया आणि बघूया। पॅकिंग खूपच छान आहे मित्रांनो, हे बघा, आणि पूर्ण प्लास्टिकमध्ये ती पॅकिंगमध्ये आलेली आहे आणि तिला बाहेर काढण्यासाठी पण दोन माणसं लागतात। खूपच मोठी टी व्ही आहे, तुम्ही बघू शकता। जेव्हा डिलिव्हरी बॉय आले होते त्याने चेक करण्यासाठी बाहेर काढलेली आहे आणि आपल्याला ती पूर्ण तिला बघूनच ती OTP द्यायचा आणि ती रिसीव करायची। मित्रांनो, दुसऱ्या दिवशी कंपनीचे माणसं येऊन तिचं इन्स्टॉलेशन करायला आलेले आहेत। हे बघा, 3 HDMI, 2 USB, इंटरनेट केबल, ऑडिओ केबल, सर्व जे आउटपुट आणि इनपुटला जे पण पोर्ट लागतात ते सर्व पोर्ट या टी व्हीमध्ये अवेलेबल आहेत। इथं पॉवर केबल बसते आणि टेबल माउंट पण सोबत आलेले आहे, पण आपल्याला वॉल माउंट करण्यासाठी कंपनीची माणसं आलेली आहेत। हे बघा, वॉल माउंट जोडलेलं आहे आणि आता इकडे त्यांचा आपल्या भिंतीला होल पाडण्याचं काम चालू आहे। हे बघा, चिखलीमध्ये घेतलेलं आहे। वॉल माउंट केलेलं आहे आणि आता टी व्हीचं लावलेलं आहे। आता हे भिंतीला लावतील आणि त्यानुसार ते काय म्हणतात 4 होल झालेले आहेत आणि टी व्ही आता उचलून ते तिकडं लावा जातील। हे बघा, पूर्ण वॉल माउंट पण तिने लावलेला आहे तिकडं। आता टी व्ही घेऊन तिकडे जातील। हे पहा मित्रांनो, आणि टी व्ही वॉल माउंट झालेली आहे मित्रांनो, आणि कंपनीची माणसं तिचं पूर्ण फंक्शन आपल्याला सांगतात की ऑन करून गुगल टी व्ही बघा, गुगल टी व्हीचं अकाउंट खोललेलं आहे आणि मित्रांनो सॉफ्टवेअर अपडेट येते पेन ड्राईव्ह लावून करतात। हे बघा, सॉफ्टवेअर अपडेट दिलेलं आहे, जे काही नवीन अपडेट आले असतील ते या टी व्हीमध्ये डायरेक्ट टाकून देतात। त्यानंतर इन्स्टॉल करून आपला टी व्ही चालू करून मग ते जातात। हे बघा फोटोवर मित्रांनो, सेटअप युआर गुगल टी व्ही, त्याची सेटिंग पूर्ण होऊन आपली टी व्ही ऑन झालेली आहे मित्रांनो। तर मित्रांनो, टी व्हीची पूर्ण अनबॉक्सिंग झालेली आहे आणि तुम्ही पाहिलं कंपनीने आता ते लावलेले वॉल माउंट करून मग ते आता गेलेले आहेत आणि त्यानंतर मी आता त्याची तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे। तर मित्रांनो, मी ऑर्डर केल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या दिवशी म्हणजे लगेच 5 मिनिटानंतर कंपनीचा कॉल आला होता सोनी कंपनीवरून आणि त्यांनी मला इन्स्टॉलेशनसाठी वॉल माउंटसाठी त्यांनी मला विचारलं, तर मी हो बोललो। त्यानंतर मग ते कंपनीला लगेच दुसऱ्या दिवशी माणसं आली आणि त्याने लगेच फिट करून गेलेले आहेत। तर चला, त्यांची सर्व्हिसबद्दल तर काही शंकाच नाही, सर्व्हिस चांगली आहे। आता येऊया याच्या पिक्चर क्वालिटीवर। तर मित्रांनो, त्याचा होम फेस असा आहे, या बा,
आणि तुम्हाला थोडक्यात मी त्याची माहिती देणार आहे, कारण व्हिडिओ खूप मोठा होईल, आपल्याला दुसरा पण याचा पार्ट बनवावा लागेल. तर चला मग थोडक्यात मी थोडक्यात तुम्हाला एक रिमोटची माहिती देतो, रिमोट कसा आहे. त्यासोबत आपल्याला 2 वॉल माउंट, या एक वॉल माउंट आणि टेबल माउंट असं 2 वस्तू भेटलेले. टेबल माउंट तुम्हाला दाखवलेलं आहे, युजर मॅन्युअल आणि रिमोट. तर रिमोट तुम्हाला मी बॅक कॅमेरा दाखवतो जवळून, हा पहा. तर मित्रांनो बघा, तुम्हाला जवळून दाखवतो, अशा प्रकारे तो रिमोट आहे आणि खूपच प्रीमियम क्वालिटीचा रिमोट आहे बघा. त्यामध्ये खाली सोनीचा ब्रँड पण दिलेला आहे बघा आणि थोडासा स्क्रेचबल फील करतो येतो. तर आपण त्याच्यावर जे बटन आहे शॉर्टकट त्याची माहिती घेऊया. इथं बघा टी व्हीचं आहे सेटिंग शॉर्टकट दिलेली आहे. इथं आपण बघा शॉर्टकटचा पुरा इथून सेटिंगमधून जाऊ शकतो. सेटिंगमध्ये सेटिंग, पिक्चर क्वालिटी, पिक्चर मोड आहे, ब्राईटनेस आहे, पॉवर सेविंग आहे, ऑटो पिक्चर मोड आहे, वाईड मोड आहे, साऊंड सेटिंग आहे, स्पीकर सेटिंग आहे, नेटवर्क सेटिंग आहे, ब्लूटूथ, इको डाटा, पिक्चर क्वालिटी, स्लीप मोड, टायमर ऑन ऑफ आणि पॉवर ऑन मिळतात. अशा रीतीने या सेटिंगचं आहे. त्यानंतर आहे जो हे बघा त्याच्या खालीच आवाजचा ऑन ऑफचा बटन आहे, हे बघा इथं वरचा. आता आपण 2 नंबर सेटिंगच्या बटनामध्ये आलेलो आहे. 3 नंबरला मेनू आहे बघा. मेनू हा जो तुम्हाला जो समोरचा पूर्ण आपण कुठे होम दाबून कुठे पण गेलं तर मेनू दाबलं तर आपण या की मेनूवर हा इंटरफेस आहे त्याचा गुगलचा, त्या ठिकाणी येऊ. त्यानंतर हा एक आहे, आपण जो पण USB HDMI जो कनेक्ट करायला असेल HDMI त्याचं फंक्शन आता HDMI 1 याला आपण कनेक्ट केलेला आहे म्हणून तो आलेला आहे. पुढं इयर पिन आहे, बाकी तिथे 99. त्यानंतर आपल्याला एक केज दिलेली आहे आपल्या या साईडला, वरती खाली आणि ओके करण्यासाठी हे 4 बटन दिलेले आहेत. त्यानंतर हा बॅकचा आहे आणि हा होमचा आहे. व्हॉल्यूम कमी आणि जास्त करण्याचे 2 बटन आहेत आणि त्यानंतर चॅनल मागे पुढे घ्यायचं आहे. इथं गुगल असिस्टंट व्हॉइस कमांड देऊ शकतो आपण. हॅलो सोनी, इथं व्हॉइस कमांड देऊ शकते. इथं आवाज बंद करण्यासाठी एक बटन आहे बघा, आवाज बंद होतोय. त्यानंतर इथं प्लेचा एक शॉर्टकट बटन दिलेला आहे, हे बघा इथं प्लेचा बटन आहे. आणि इथं त्यानंतर इथं शॉर्टकट असं 6 कीज दिलेले आहेत. एक सोनी लिव्ह, नेटफ्लिक्स, डिझनी प्लस हॉटस्टार, प्राईम व्हिडिओ, यूट्यूब आणि मोजी. आपण प्रत्येक अशा शॉर्टकटला लावू शकता. मग सोनी लिव्ह, नेटफ्लिक्स, डिझनी प्लस हॉटस्टार, प्राईम व्हिडिओ, यूट्यूब आणि यूट्यूबची एक मोजिक. त्यामध्ये यूट्यूब मोजिकचं शॉर्टकट आपण याचे करू शकतो. तर सर पहिले आपण आता सोनी लिव्हचा बघूया, पण त्याची पिक्चर क्वालिटी पण बघूया. सोनी लिव्ह थोडं चालू बघूया थोडक्यात. पण थोडक्यात काहीतरी लावून दाखवतो. त्याची पिक्चर क्वालिटी त्यानंतर डिझनी प्लस हॉटस्टारचा थोडक्यात माहिती घेऊया. फॉरवर्ड करूया.
चला मग रिमोटचे काही आपल्याला ओ टी पी वाटतं आपल्याला नाही प्राईम व्हिडिओ जसं की नेटफ्लिक्स हे दाखवू नाही शकत कारण आपल्याला ओ टी पी नाही आहे ओ टी पी सबस्क्रायबर नाही आहे आपल्याला सबस्क्रिप्शन नाही आहे. तर मित्रांनो पाहिलं तुम्ही रिमोट खूपच प्रीमियम क्वालिटीचा आहे आणि शॉर्टकट तुम्हाला पण माहिती दिली. आता मी थोडक्यात क्लिअरिटी तुम्हाला जवळून दाखवतो एक 4K व्हिडिओ लावून यूट्यूबवर एखादा 4K व्हिडिओ लावतो आणि मग तुम्हाला पिक्चर क्वालिटी दाखवतो. पाठीमागे जाऊन बघ हे बघा 4K व्हिडिओ आहे. कलरची क्वालिटी बघा तुम्ही एक दुसरा पण व्हिडिओ प्ले करून दाखवतो. हा पहा मित्रांनो सोनीच्या टी व्हीबद्दल पिक्चर क्वालिटीबद्दल काही शंकाच नाही आहे. खूपच चांगली आहे. तुम्ही इतर पण व्हिडिओ पाहिले असतील तर पिक्चर क्वालिटी काही शंकाच नाही आहे. तर आपण होम पेजवर येऊया आणि मित्रांनो तुम्हाला याची अनबॉक्सिंग आणि थोडक्यात मी रिव्ह्यू दाखवलेला आहे. यानंतर पण तुम्हाला लागल्यास मी एक पुन्हा मोठा व्हिडिओ बनवेल आणि त्याची पूर्ण माहिती तुम्हाला दाखवेलच. चला आता येऊया मी जी बुक केली ही मला वाटतं 17,000च्या आसपास गेलेली आहे आणि त्यामध्ये मी या कंपनीने मागच्या ऑफरमध्ये 2 वर्ष वॉरंटी दिली होती पण काही कारणास्तव ती टी व्ही कॅन्सल झाली होती त्यामुळे ही टी व्हीचा मी अनबॉक्सिंग थोडी लेट टाकत आहे. त्या टायमाला 2 वर्ष होती आता 1च वर्ष असल्यामुळे मी गो वॉरंटी असे प्लस 2 वर्ष वॉरंटी वाढवलेली आहे म्हणजे 1+2 असे 3 वर्ष आता याची वॉरंटी केलेली आहे. कारण खूपच महाग टी व्ही आहे. थोडक्यात काही झाल्यानंतर आपल्याला त्याची खूपच नुकसान होईल त्यामुळे मी वॉरंटी केलेली आहे. तुम्हाला पण घ्यायची असल्या तर नक्कीच याची एक्स्ट्रा वॉरंटी जरूर घ्या. जेव्हा आपण टी व्ही परचेस करतो तेव्हाच घ्यायची नंतर ते आपण घेऊ नाही शकत. तर मित्रांनो या टी व्हीबद्दल तुम्हाला अजून काय माहिती लागल्यास तुम्ही मला नक्की कमेंट करून विचारू शकता. मी त्याचे उत्तर देईन. अशाच नवीन अनबॉक्सिंगसाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर पण करा. चला मग भेटूया पुढच्या अनबॉक्सिंगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.